कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। मुंबई महापालिकेची रणधुमाळी जोरदार सगळीकडे सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याबरोबर मंगल प्रभात लोढा भाजपाचे ज्येष्ठ नेते, कॅबिनेट मंत्री आहेत। विशेष म्हणजे मुंबईची खास जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आलेली आहे। संघ परिवारामधील कोर नेता तसंच भाजपाचे ज्येष्ठ नेते अशी त्यांची ओळख। लोढा साहेब, एनडीटीव्ही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। मुंबईच्या महापालिकेमध्ये आत्ताच्या निवडणुकीमध्ये भाजप किती जागा अचीव करू पाहतंय आणि त्याच्यामध्ये किती यशस्वी होईल? भाजपाचा स्ट्राईक रेट सर्वात चांगला होणार आहे। आमचं जे टार्गेट आहे 110+ असं आमचं टार्गेट आहे, ते आम्हाला मिळेल। अच्छा, आणि तुमच्या मित्रपक्षाला सोबत घेऊन? मित्रपक्षात पण चांगला स्ट्राईक रेट होणार आहे। ते पण त्यांचे जे जगह आहे त्यामध्ये 50+ जगह त्यांचे मिळेल। अच्छा, लोढा साहेब, आत्ताच्या पूर्ण निवडणुकीमध्ये मराठी माणूस आणि मराठी या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्रित आले, त्याचा नेमका परिणाम किती होईल आणि त्याला प्रत्युत्तर भाजप ज्या पद्धतीने देते हिंदुत्व, ते किती रुजू पाहिल असं पाहतं? नाही, त्यांच्या लोकांसाठी मराठी मुद्द्यामध्ये एकत्र आले असेल, पण ते त्यांच्या ऍक्च्युली वोट बँकची राजनीती आहे। त्याने पूर्वी ते काँग्रेसकडे गेले मुस्लिम वोटासाठी, नंतर त्याने कळलं की ते हिंदू लोक नाराज झाले, नंतर ते त्याने हा सुरू केला, पण हा काय फरक पडणार नाही। भारतीय जनता पार्टीच्या काय हिंदू किंवा मुस्लिम असा नाही आहे। त्यांच्या जे राष्ट्रप्रेम आहे ना, ते राष्ट्रीय संस्कृती, देशाची सुरक्षा, आंतरिक सुरक्षा, हा प्रश्नावर ते नेहमी त्यांचे सर्व कामकाज असतात। यावेळी पण आमच्या त्या एजेंडा तेच आहे। बरोबर। हिंदुत्व अजेंडाबरोबरच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक दुसरा राहतो, तो म्हणजे बांगलादेशी घुसखोरी। त्याच्यावरही तुम्ही फार मोठा वेगवेगळा मालवणी पॅटर्न जो नावाचा तुमचा पालकमंत्री म्हणून जो चर्चेला आलेला विषय आहे, तो नेमका किती प्रभावी ठरेल? कारण की मुंबईमधल्या अतिक्रमणाविषयी राज ठाकरे विशेषतः अधिक बोलत राहिले आहेत आणि तोच मुद्दा तुम्ही बरोबर बांगलादेशींच्यावर केंद्रित करताना दिसून येत आहे। असं आहे की ते मी काय मुद्दा उचलला किंवा हा इलेक्शनचा मुद्दा असा नाही आहे। हा मुंबईची मोठी प्रॉब्लेम आहे। आपला जाणीव असेल की आसाममध्ये पूर्वी नेग्लेक्ट पॉलिटिकल पार्टीने केला होता ना, ते 20-25 वर्षापूर्वी मोठा आंदोलन तिथे उभे राहिला आसाम गण परिषदच्या, आणि नंतर तिथे सर्व घुसपेटे काढून घेतले त्याने। आता आसाम शांत आहे। आज ती बंगालमध्ये आहे। बंगालमध्ये ती पण ममता बनर्जी काय करतात, एक जातीविशेषचे लोकांना प्रोत्साहन देऊन त्यांची आपले इलेक्शन लढतात। हा महाराष्ट्रामध्ये नको। महाराष्ट्रामध्ये पण काय काय आमदाराने, काय काय राजनीतिक पार्ट्याने हा प्रयोग सुरू केला। घुसपेटे इथून आणायच्या, सरकारी जमिनीवर कब्जा करायच्या, आधार कार्ड वोटिंग बनवायच्या आणि नंतर ते इलेक्शन जिंकायच्या। हा कुठेतरी थांबला पाहिजे। हा फक्त पॉलिटिक्स किंवा निवडणुकीची राजनीती नाही आहे। हा मुंबईची सुरक्षाचा प्रश्न आहे, पुढची पिढीची सुरक्षाचा प्रश्न आहे। म्हणून आम्ही सर्वजण यासाठी आग्रही आहे। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पूर्वीपासून सुरुवात केली आहे। 1000 पेक्षा जास्त बांगलादेशी रोहिंग्या इथून परत पाठवला। हा एक मोठा प्रोसेस आहे। एक वेळ आयडेंटिफाय केला, त्यांना एस्टॅब्लिश करणं, कोर्टमध्ये पेश करणं, सर्व मोठा प्रोसेस आहे। माझ्या माहितीप्रमाणे ते एकही बांगलादेशी रोहिंग्या इथे राहू शकत नाही, त्याने परत आपल्या मायदेशी गावी जावं लागेल। मुंबई महापालिका जर येत्या कदाचित पुढच्या कालावधीमध्ये भाजपच्या हाती येते, तर हे सगळे घुसपेटी जे आहेत बांगलादेशी, त्यांच्या संदर्भातली कोणती कॅम्पेन असेल, कोणता अजेंडा असू शकेल? असं आहे की मी आता मागच्या 6 महिन्यामध्ये नवीन जिल्हाधिकारी आले, ते फार चांगल्या रीतीने काम करतात। मी 22 एकर जमीन फक्त मालवणीमध्ये रिकामी करून घेतली ना। मी 200 एकर जमीन सबर्बन मुंबईमध्ये आयडेंटिफाय केली आहे। ते पुढच्या 2 वर्षामध्ये ते मी रिकामी करू, जे काही ओपन असेल त्यांच्या बाउंड्री करून त्याने सेफ करू। हा एकमात्र मार्ग आहे की ते घुसपेटी येतात, ते सरकारी जमीन असली तर ते त्याने बल मिळतो। एक वेळा ते सरकारी जमीन त्याच्या हातामध्ये नाही किंवा पॉलिटिकल प्रोटेक्शन नाही आहे, तर ते येऊ शकत नाही। ते पॉलिटिकल प्रोटेक्शन नको, म्हणून यावेळी मुंबई महानगरपालिकामध्ये लोकांनी हा कमर कसली आहे की ते जे हा घुसपेटीयाने पॉलिटिकल प्रोटेक्शन देता, त्याने यावेळी काय ते निवडून देणार नाही। पॉलिटिकल प्रोटेक्शन म्हणजे कोण देतं मग नेमकं? तुमचं म्हणणं काय? कारण की आता जवळपास गेले 2014 पासून राज्य सरकार तर भाजपचंच आहे, म्हणजे केंद्रातही भाजपचंच सरकार आहे। असं आहे की सरकार आमची आहे म्हणून मी ती परत काढतो, पण जे ते स्थानिक पॉलिटिशियन असतात, MLA, नगरसेवक, ते त्यांच्या मोठ्या बँकसाठी ते सरकारी जमीनमध्ये कब्जा, आपण माहित आहे की सर्व झोपडीपट्टी जी आहे त्यामध्ये मॅक्झिमम झोपडपट्टी सरकारी जमीनवर बसलेली आहे। ते पूर्वी गरज होती, लोकांना कामासाठी यायच्या म्हणून कुठे राहायच्या, आता त्याने कन्वर्ट करून ते वोट बँकची राजनीतीमध्ये कन्वर्ट केलं आहे।
हा काँग्रेसचे आमदार, काँग्रेसचे नगरसेवक आणि आता वर्सोवाचे नवीन आमदार असे जे लोक नवीन आले, जे मानखुर्दचे असे जे लोक आहेत ते एक जातीविशेषचे वोटावर आपली राजनीती करता, त्यांच्या हा इलेक्शन प्रोसेस म्हणून ते हा सर्व करतात. भाजपावर अशी टीका केली आता काही वेळांपूर्वीच इथे जे काँग्रेसचे नेते आले, राष्ट्रवादीचे नेते आले, त्यांचं असं मत होतं की मुळात बांगलादेशीसारखा मुद्दा असेल किंवा कट्टर हिंदुत्व मुद्दा असेल, हे भाजप निवडणुका आल्यानंतर मतांचं तुष्टीकरण करण्यासाठी करतो. तुम्हाला माहिती आहे, मी 5 वर्षापासून मागे 8 वर्षापासून सर्व लोक मागे, हा निवडणुकीचा मुद्दा नाही आहे, हा फक्त मुंबईची सुरक्षाचा मुद्दा आहे, पुढची पिढीचे पुढीचे भविष्याचा मुद्दा आहे. तर हा काही निवडणुकीशी निगडीत नाही. बरं, भाजपच्या अनेक नेत्यांनी असं म्हटलं की बाबा मराठी शिवाय सुद्धा इतर महापौर व्हायला हवेत, म्हणजे कृपाशंकर सिंग यांची सारखी विधानं असतील नेत्यांची, किंवा इतर नेते सुद्धा म्हणतात की या शहरावर कदाचित भाजप आल्यावर, म्हणजे विशेषतः हे ठाकरे बंधूंचा आरोप आहे की भाजप आल्यावर एकतर मुंबई तोडली जाईल, दुसरी गोष्ट अमराठी हा महापौर होईल. हे कितपत खरं आहे? नाही, मुंबईचे महापौर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबने केलेली सांगितलं, मुंबईच्या महापौर मराठी होणार, हिंदू मराठी होणार. अच्छा, त्यांच्या ते जे आहे ते चालणार नाही, फक्त हिंदू मराठी पाहिजे. आमच्याही महापौर होतील, युतीचे महापौर होईल, 100% सत्य आहे. नाही, वारंवार मुंबई तोडण्याची भाषा जी केली जाते वास्तविकतेत ती भाजपावर बुमरॅंग होणारा मुद्दा आहे का? कारण की भाजपाचे नेतृत्व त्याच्या स्वरूपाचे दिल्लीतनं चालतात आणि त्याच्या दबावाखाली हे सगळं होईल असं एक वारंवार ठाकरेंचं सांगणं येतं. आता ते फिल्म चालली नाही ना, त्यांनी नवीन फिल्म आणली यावेळी. ते फिल्म मुंबई तुकडं तोडणार आहे, हा फिल्म चालली नाही यावेळेला. लोकांना माहिती ते एक इश्यूवर 10 निवडणूक लढली, काय झाला नाही. बरोबर, तर होणार पण नाही. मुंबई सर्वांची आहे, त्यांची पण आहे, आमची पण आहे. बरोबर. ठाकरेंनी सुद्धा आवर्जून जैन मुलींना वेगवेगळ्या त्यांना वेगळ्या स्वरूपात भूमिका घ्यायला लावणं, मराठी वाद करणं, या सगळ्या गोष्टीमध्ये सुद्धा तुम्हाला कॉन्ट्रोवर्शियल मध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. तुमच्याविषयी एखाद्या जैन मुनीने काही दिवसांपूर्वी जी विधानं केली, काय नेमकं झालेलं आहे खरं की मला त्यापेक्षा जास्त माझ्या त्याचे कम्युनिकेशन नाही आहे, पण ते जे काही सांगितलं त्याने मी त्यांच्याकडून सहमत नाही आहे. हा त्यांची भूमिका वेगळी आहे, माझी भूमिका वेगळी आहे. अच्छा, मुद्दामून कबूतरखान्याचं राजकारण केलं जातंय का आणि तुम्ही त्याला सपोर्ट करता असा एक तुमच्यावर आरोप होतो? नाही, असं आहे की मी यामध्ये ना राजनीती करतो ना कोणाला सपोर्ट करतो. माझ्या पूर्वीपासून मत होता की जे लोकांची स्वास्थ्य हवा आहे त्याचे प्रोटेक्शन केलं पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे. आणि त्याशिवाय जे काही यामध्ये एक सोशल किंवा रिलिजियस किंवा ॲनिमल इश्यूज आहे त्यांचे पण काही मार्ग काढला पाहिजे. तर सरकारने मार्ग काढलाय. 6 नवीन ठिकाणी दिले, तिथे लोक काही राहत नाही, तर लोकांचे हेल्थचा पण इश्यू कंट्रोल होईल ना, ते त्यांची भावना पण दुखावून जाणार नाही. बरोबर. नाही, तुम्ही बोरिवलीमध्ये ती कबूतरखाना वेगळीकडे शिफ्ट करूया असं म्हटलं गेलं, त्याला सुद्धा विरोध करण्यात आला. मुद्दामून अशा स्वरूपाची भूमिका घेतली जाते असं सांगितलं गेलं. अनेक ठिकाणी कबूतरखाने बसवण्याचं तुम्ही मुद्दामून केलं असं सांगितलं गेलं. नाही, असं नाही आहे की ते कबूतरखानाचा कोणाचा विरोध नाही आहे. विरोध आहे ते या बस्तीमध्ये करण्यात आले, तर लोकांच्या स्वास्थ्यामध्ये काही प्रतिकूल प्रभाव झाला तर त्याचा विरोध आहे. तर त्यांचा मार्ग असाही आहे की तिथे कोणी राहत नाही, तिथे कबूतरखाना करायचा. मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी ठाकरेंनी दोघींनी, म्हणजे मनसे असेल किंवा उबाटा असेल, यांनी अनेक ठिकाणी मराठी माणसाला मांस मच्छी खाऊन दिली जात नाही, त्याच्यावर दबाव आणला जातो असे आरोप मुद्दामून केले आणि एक वाद नवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि एक भाषा प्रांत जो मुद्दा आहे तो परत एकदा लादू पाहिजे. नाही, आता ते या मुद्द्यावर मी अडकणार नाही आहे, मी यावर काही बोलू इच्छित नाही. बरं साहेब, कुठले मुद्दे आता शेवटी तुम्ही भाजप आणि देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व म्हणून तुम्ही मुंबईच्या कॅम्पेनचा भाग म्हणाल? मुंबईचा विकास, माननीय नरेंद्रभाई मोदीजी आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे मुंबईचा विकास केला सर्वांच्या समोर आहे. त्यांच्या जे फ्युचरचा प्लॅन आहे हा फक्त इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, रोजगारसाठी पण आहे, एन्व्हायरमेंटसाठी पण आहे ना. ते त्यांच्याशिवाय कोणी करू शकत नाही. सर्वांना माहीत आहे की माननीय नरेंद्रभाई मोदी आणि माननीय देवेंद्र फडणवीस हे दोघे मिळून करू शकतात आणि ते मुंबईच्या लोकांना हवा आहे. बरोबर. मुंबईमध्ये घर ही एक मोठी समस्या आहे. मध्यमवर्गीयांना घरं मिळत नाहीत, अनेकांना ती मोठी एक समस्या आहे. तर त्या मुद्द्याकडे कशा स्वरूपामध्ये पाहिलं जाणार आहे? कारण की तुम्ही या व्यवसायाशी संबंधित आहात, अनेक वर्ष राहिलेले आहात, मुंबईचे जे बदलतं चित्र आहे ते तुम्ही बघितलेलं आहे. हा प्रश्न मुळात इतका जटिल झालेला आहे की आता तो सोडवायचा कसा? तुमचं काय व्यक्तिगत मत आहे यातलं? ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतिशय चांगली रीतीने त्या प्रश्नाचा हल काढलेला आहे. आता 3rd मुंबई, 4थी मुंबई
नवी मुंबई पनवेलमध्ये आता ते एक वेळा ते सर्व इन्फ्रास्ट्रक्चर तिथे सुरू जाईल तर डिकंजेस्टेड ऑफ द सिटी इज द ओनली सोल्युशन. बरोबर. तर शहरातलं ट्रॅफिक हा एक विषय फार महत्वाचा असतो. विशेषतः उपनगरामध्ये तुम्ही पालकमंत्री म्हणून जे जे निर्णय घेतले गेले त्या संदर्भात पुढचं फ्युचर प्लॅन काय आहे मुंबईच्या संदर्भात? कारण की ट्रॅफिक हा सगळ्यात मोठा समस्या. मेट्रो आणली, आता तुम्ही कोस्टल रोड करताय, अटल सेतू करताय, तरी देखील शहरातल्या महत्वाच्या रस्त्यावर ट्रॅफिक कमी होताना दिसत नाही. असं आहे की ट्रॅफिक फार कमी झालाय, कंट्रोल आलाय, पण पूर्ण ट्रॅफिक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाली असं कोणी सांगू शकत नाही. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी नवीन गव्हर्नमेंट आल्यानंतर सांगितलं की मी मुंबईमध्ये एक नवीन पाताल लोक तयार करत आहे लंडनची ट्यूबप्रमाणे. कोणत्याही ठिकाणी 5 वर्षाच्या आत 59 मिनिट्समध्ये एक मुंबईकर एक ठिकाणी तर वेगळ्या ठिकाणी जाऊ शकता. हा एक त्याने काम सुरू केल्याने लोकांना रिझल्ट दिसता. मेट्रो, एअरपोर्टची मेट्रो तुम्ही बघा, आपण 30 मिनिटांमध्ये पोहोचता तिथे. बरोबर. साहेब, भाजपचं साधारणतः तुम्ही सांगितलं की 100च्या पुढे भाजप जाईल. तुमचं काय मत आहे? तुमचे विरोधक जे आहेत, म्हणजे दोन जे नवीन मित्र झालेले आहेत, दोन बंधू जे एकत्रित झालेत, त्यांना किती जागा मिळू शकतात आणि काँग्रेसचं काय होईल? त्यांची जे त्यांना माहिती कोणी सर्वांना काय काय मिळणार आहे हा नक्की आहे, पण त्याने जगे फार कमी होईल सर्वांना माहिती आहे, त्याने पण माहिती आहे. अच्छा, धन्यवाद लोढा साहेब, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. धन्यवाद.